हे काय अरे बापरे, उजाडलेलं दिसतंय. चल उठ 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 मनोहर, अशा अवस्थेत कोणी बघितलं ना तर संशय येईल. गुड मॉर्निंग. काय कसं काय, बरं आहे ना? तुमच्या पोटात मौल्यवान खजिना आहे, लक्षात आहे ना? आणि तुम्ही असेच नामानिराळे राहा, सगळ्यांच्या पासून वेगळे, म्हणजे मला कसं पटकन ओळखता येईल तुम्हाला. आणि हा, फक्त मलाच द्यायचा तो खजिना. दुसरं कोणी घ्यायला आलं तर त्याचा चावा घ्यायचा. असा म्हणजे तुमचे काटे आहेत ना, असे टटकन टोचायचे त्याला. ओके, बाय, टेक केअर. छान छान वाटतंय ना? मग आज नवीन नवीन मित्रमैत्रिणी येणार आहेत. माई, काय झालं? तुम्ही आज आला नाही चहा प्यायला? मला वाटलंच काहीतरी असणार. आजचा दिवस, हा फक्त आजचा दिवस, मी तुमच्यासाठी इथे आणू का चहा? नको, मी अशी वाटेल त्यावेळी वाटेल तिथे चहा घेते का कधी? नको. पण आपुलकीनं विचारलं सास, बरं वाटलं हो मला. काय हो, असं काय म्हणता? बरं, माझं एक काम करशील का तू? माई, का पर्क करताय हो? आज झाली चूक, सोडून द्या ना. सॉरी सॉरी. सांगा, काय असेल ते सांगा. उत्तम. बरं ऐक, हे बघ, हा. आज आपल्या नर्सरीतून हा. काही झाडं येतील. हा, हा. हे बघ, कोण हलवतं ना सारखं माझं रोपट. एकटं नको, एकटं नको. माई माई माई, हो, एकटं नको. अगं मला सवय आहे. नको नको नको. हा. थोडासा हात लावा, पण एवढं नको. आई गं, आई. हे बघ, आपल्या नर्सरीतून आज काही रोपटी येणार आहेत. कुंड्या मी तयार करून ठेवल्या आहेत, पण ज्या कुंड्यांमध्ये जुनी माती आहे ती काढायची, नवीन घालायची, खत घालायचं. हा, आणि कीटकनाशकांचा स्प्रे मी तिकडे तयार करून ठेवलाय. तो स्प्रे त्या रोपट्यांवर व्यवस्थित मारायचा, वाटीभर पाणी घालायचं त्यांना. आणि मग सगळे अशा एका लाईनीत रोपटी लावून ठेव. एवढं जमणार आहे का तुला? हो बाई, जमेल ना. हा, नाही मी आज डिंकाचे लाडू करणार आहे. डिंकाचे लाडू देणार. हे काम जर उत्तम केलंस ना तर तुला एक्स्ट्रा देणार. माई, तुम्ही निर्धास्त करा, एकदम मस्त करणार मी काम. आहे ग. डिंकाचा लाडू. आज मी खुशच आहे. पण ए, का खुश आहे सांग? ती माईंच्या पायात घोटाळणारी ती मांजर होती ना, ती नकटी अमृता, तिला माईंनी असं लात मारून दूर फेकलंय. खूप खुश आहे मी. कारण आता माई यापुढे मृदुला मृदुला नाही करणार, वसुधा वसुधा करणार. है की नाही? तिला पण पटलं ना? हा हो. सगळ्यांना पटतं. माईंना उशिरा पटलं, पण पटलं. त्यामुळे खूप खुश आहे. आता माईंनी सांगितलेलं काम अगदी मस्त करणार मी. सगळी बाग रोपटे रोपटे, सगळी बाग सगळी बाग सजवते मी पण. हसू नका, हसू नका, हसू नका. नीट दुधक्या काटा लागला ना, कारट्या. बापरे, आज बऱ्याच दिवसांनी उशीर झालाय उठायला. सगळ्या बायका किचन मध्ये असते. भाग्यश्री, जरा चव घेऊन बघ चटणीची. मिरची बरोबर आहे का सांग. काकू, एकदम परफेक्ट झाली आहे चटणी. तुम्हाला माहितीये, ही चटणी तुम्ही केली आहेत ना, ही अशी चटणी त्या साऊथ इंडियन हॉटेलवाल्यांना सुद्धा जमणार नाही, इतकी छान झाली आहे.
इडली चटणी ना हा माझा सगळ्यात फेवरेट मेनू आहे. अमृताचा पण आहे. काकू तुम्ही भाग्यश्री, जरा हातातलं काम संपलं ना की तिथे बीट ठेवलंय, ते कच्चं बीट जरा किसायला घे. बीटाची कोशिंबीर करूया. हं? त्याच्यात मीठ साखर घाल आणि फ्रीज मध्ये लिंबू आहे मोठं, ते पिळून घाल त्याच्यात, म्हणजे चांगला रस सुटेल. काकू मला माहितीये तुम्हाला त्या विषयावर बोलायचं नाहीये. काकू एकदा अमृताला तर समजून घ्या तुम्ही. सॉरी मला खूप उशीर झाला का यायला. ऍक्च्युली उठायला तर उशीर झालाच, पण रात्री मी माझं मंगळसूत्र काढून ठेवते ना. मला बाहेर पडताना रूमच्या लक्षात आलं की मी मंगळसूत्र घातलंच नाहीये. म्हणून मग मी परत रूम मध्ये गेले, मंगळसूत्र घातलं. म्हणून मला उशीर झाला. सॉरी आई. एवढंच ना? त्याने तुला काय फरक पडतोय? नाहीतरी तू तुझ्या मनासारखंच वागतेस. पुरे नाही आता. किती दिवस डोक्यात ठेवणार आहात ते? मला माहिती आहे माझं चुकलं. नका ना टोचून बोलू मला. आई, मी तुमची मुलगी आहे ना. मला माफ नाही करणार? मी तुला माझी मुलगीच मानलं होतं, पण तू मला तुझी आई नाही मानलंस. ठीक आहे, बोला सगळ्यांनी. मला वाटलेलं तुम्ही तरी मला समजून घ्याल आई. तुम्हाला पण इतरांसारखं मला रागवायचंच आहे. ठीक आहे, बोला तुम्ही मला. रागवा, ओरडा, टोमणे मारा. अमृता, ही कुठली पद्धत आपल्या सासूबरोबर बोलायची? काय तंत्र सोडून दिलायस तू? एकतर मनमानी करायची आणि वर उलट उत्तर करायचं. आज हिला बोललीस, उद्या मलाही बोलायला कमी नाही पडणार तू. प्रतिष्ठा, मान, मर्यादा हे सोडलंच आहेस तू सगळं? ते सारखं सारखं सिद्ध करतेस का? अण्णाने तुला पाठीशी घातलं म्हणून शेफारून गेलीस तू, पण माझ्याकडे नाही चालणार आहे. जिभेवर ताबा ठेव. आणि पुढचे काही दिवस तू स्वयंपाकघरात यायचं नाहीस. कुठल्याही कामाला हातही लावायचा नाहीस, ना इथल्या कुठल्या वस्तूला. समजलं? नाही. पुरे.
हे किती मोठे झालात रे. हा माईंनी लाड केले तुमचे खूप. काय हो रे तिकडे का बघितलं? हा त्याला घाबरला? हा असं नाही घाबरायचं. असं कोण घाबरत का? मी कधीतरी कोणाला तरी दुखवलंय का? मग तुला कसं दुखवी? माईंच्या लाडका ना तू. वसुधा काकू काय आहे? काही करायचंय का? ओहो काय करू शकणार आहेस तू? हा? आय 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 आमच्याकडे म्हणजे घाडग्यांकडे तुझ्यासाठी एकमेव अद्वितीय काम आहे. रडण्याचं. हे काय जे काम चालू आहे ना तेच. व्हरायटी पण देता येईल तुला. मुळू रडणे, ढसा रडणे, ओक्साबोक्षी रडणे, पडद्याच्या मागे रडणे, जिन्यात रडणे, दरवाजाच्या मागे लपणे, की हे तुझ्या पदराच्या मागे रडणे, कोणाचा तरी उसला रुमाल घेऊन त्याच्या मागे रडत बसणे, सगळं कर. रड आणि फक्त रड. तेवढंच एक काम जमणार आहे तुला. चल कोणते कॅन्केरी? मला नाही बोलले. ताळतंत्र सोडून दिलायस तू. एकतर मनमानी करायची आणि वर उलट उत्तर करायचं. आज हिला बोललीस, उद्या मलाही बोलायला कमी नाही पडणार तू. अण्णाने तुला पाठीशी घातलं म्हणून शेफारून गेलीस तू. पण माझ्याकडे नाही चालणार आहे. जिभेवर ताबा ठेव. आणि बाहेर येऊन कडकडीत चहा घ्यावा आणि डोळ्यात पाणी आणून सगळ्यांचा निरोप घ्यावा आणि कुणालाही काही कळायच्या आत साखर पेरणी करून पळून जावं. घबरा. चला खाल्ल्या उड्या मारायच्या म्हणजे त्रास आहे खरंच. पण मनोहर काय कर इलाज नाही. दमलो रे बाबा. अहो काय करताय? काय तुम्ही काय डोकं बिकं फिरलंय की काय तुमचं? काय? कोणाशी बोलताय? घाडगे आहे मी. डोकं तुमचं फिरलंय. काय अजिबातच करू नका. हा काही चुकीचं बोलायचं करून दाखवायचं चालणारच नाहीये. माफ करा वसुधा ताई, माझं ऐकून तरी घ्या तुम्ही. अहो ही असली कामं तुम्ही नसतात करायची. आम्ही आहोत ना. तुम्ही म्हणजे महाराणी. आम्ही म्हणजे प्यादांनी करायची असतात असली सटर फटर काम. अहो हे काम मला दिलंय की नाही माईंनी, हे मी करणार. अहो पण माझं काय म्हणणं आहे, मी मदत करतो ना तुम्हाला. नक्कीच सांगितलेलं समजते मारे ना मी तुम्हाला. इतके दिवस वसुधा काकू मला बोलत होत्या तोपर्यंत ठीक होत, पण आता माई पण चिडल्यात माझ्यावर. बोलायचंच सोडून दिलं त्यांनी माझ्याशी. मी इथे इतके प्रॉब्लेम्स मध्ये आणि अक्षय मस्त जाऊन बसलाय ऑफिसच्या कामासाठी. नाही हे नाही चालणार. मी एकटीने तिकडे रोज ओरडा का खायचा? नाही मी आत्ताच्या आत्ता अक्षयला फोन लावणार.
केलं हे? अहो नाही म्हणजे मी तुम्हाला मदत करत होतो पण ती कुंडी फुटली. का फुटले कोणी तुम्ही फोडली ती का? तुम्ही ते अवघडलं मला असं वाटलं हातावर लागेल म्हणून. काय ऐकत पण नाही माझ्या हो? हातात फुटली. वसुधा काय चाललंय हे? काय लहान मुलासारखी भांडतेस तू? मधल्या मध्ये माझी कुंडी थोडी फोडलीस ना. पुरे झालं. चल जा नाश्त्याचं बघ जा. मी येते टेबलवर. माईचं काम जा. वाढवलं तुम्ही. असंच करता ते. सॉरी माफ करा माई. पण मी काय आता म्हणतो तुम्ही कशाला मातीत हात घालताय. मी करतो ना सगळं साफ. नको तुम्ही काही करू नका. माझ्या झाडांच्या बाबतीत माझ्या जरा खोड्या आहेत आणि तुम्ही नका मातीत हात घालू. हो नाही पण मी केलं. नाही चला तुम्ही आवरा तुमचं. माई पण मला असं म्हणायचं होतं की ताई सर्व कुंड्या रंगवून झाल्या. फक्त एक शेवटची बाकी आहे ती झाल्यानंतर तुम्हाला सांगतो. अहो कशाला बर मग ती पण झाली ना की मला हाक मार हो. मग येते बघायला. आणि सगळ्या कुंड्या एका लाईनीत लावून ठेव नेहमीप्रमाणे. आलेच. या ठमकाईनी लाल गुलाबाच्या 5 कुंड्या आणल्या सगळ्या सारख्या. आणि या रंगवतोय त्याच्यावर वारली पेंटिंग. वारलास तू मनोहर वारलास. अरे आता माझी कुंडी ओळखू कशी. बरोबर आहे. आता मला बोलायचं ना. आता नाही लागणार याचा फोन. याचं काम असलं की बरोबर होता त्याचे फोन कनेक्ट. थांब तुझा नाही लागत आहे ना. तुझ्या कियाराला लावते. क्यू हा अमृता बोल. कधी करताय का तुम्ही लग्न? काय? अगं तू आणि अक्षय कधी करताय तुम्ही लग्न? तुम्ही मध्ये पळून जाऊन लग्न करणार होता ना. मग का नाही केलं? तुम्ही लवकरात लवकर लग्न करा प्लीज. कारण आता मला हे सहन होत नाहीये. कियारा तुम्ही दोघंही तुमच्या जागेवर अगदी खुश आहात आणि जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना घाटग्यांच्या घरी सगळी बोलणी खायची हे सगळं मी सहन करते. मला मोकळं करा. हे इझी बेबी इझी. पण एकदम झालं काय तुला? माझं सोड ग. तुझं सांग. झाली का ग तुझी एंगेजमेंट? ओ माय गॉड अमृता, आय एम सो सॉरी यार. मी तुला सांगायचंच विसरले. ऍक्च्युली तू जसं सांगितलेलं ना मी तसंच वागले आणि अर्जुनशी पण बोलले. आता सगळं सॉर्टेड आहे यार. आय एम व्हेरी हॅपी. आता ऍटलीस्ट 3-4 महिने तरी आहे आपल्या हातात. डॅड नाराज झालेत बट ओव्हरऑल ही इज हॅपी. सो नाउ एव्हरीथिंग इज सॉर्टेड अँड आय लव्ह यू फॉर दिस अमृता. दॅट्स ग्रेट कियारा. पण हे मला सांगणार कोण ग? हा अक्षयने मला मेसेज करून कळवलं म्हणून मला हे कळलं. काय आहे आता सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना. प्रॉब्लेम क्रिएट नव्हता झालेला म्हणून अमृता कशी आठवणार? अमृता तेव्हाच आठवते जेव्हा प्रॉब्लेम्स येतात. बाकी नाही तर कोण आहे अमृता? काय आहे? नाही कियारा हे खूप वाढत चाललं. काय आहे तुम्ही दोघं रोज उठून कुठला तरी नवा प्रॉब्लेम क्रिएट करता आणि तुम्ही जर नाही केला तर तुमच्या घरचे गोंधळ घालतात. आणि सफर कोण करताय? अमृता. कोण आहात ग तुम्ही माझे? का करू मी हे सगळं तुमच्यासाठी? अमृता आय नो तू खूप चिडली असशील आणि साहजिक आहे. बट आय एम सॉरी ना यार. ऍक्च्युली
एवढ्या सगळ्या गोंधळातून आत्ताच बाहेर पडले ना, आणि नाव आय एम सो हॅपी. सो प्लीज मला ओरडून माझा मूड ऑफ नको ना करू. शपथ, इतकं सगळं झालं आणि तुला तुझ्या मूडची पडली आहे. थांब बघतेच मी अक्षयला हे सगळं सांगणार आहे. हेच सांगणार आहे की तुम्ही दोघं लवकरात लवकर लग्न करा. मला घरातून मोकळं करा, मला इथे राहायचंच नाहीये.